शेवटची मतपत्रिका चैतन्य आणि यानंतर आपल्या सर्व मतपत्रिका संपलेल्या आहेत। आता काउंटिंग आपण सुरू करणार आहोत। सर सर्वांनी आपल्याकडे असलेल्या मतपत्रिकांचं काउंटिंग करायचं आहे। धोणे यांना 6 मतं मिळालेली आहेत। जयेश अनिल मराठे 9 मतं मिळालेली आहेत। ऋषभ गावडे यांनाही 9 मतं मिळालेली आहेत। हर्षल जगदाळे यांना 16 मतं मिळालेली आहेत। चैतन्य पवारला 8 मतं मिळालेली आहेत। यश भोईरला 8 मतं मिळालेली आहेत। अथर्व 14 मतं मिळालेली आहेत। किती मतं मिळाले आपण ते हॉलमध्ये एकत्र करून कळलं का त्या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत आहे। आणि पुढील घोषित उमेदवार जे विजय झालेले उमेदवार त्यांच्या नावाची घोषणा आणि पुढील कार्यक्रम श्री गुंजाळ सर यांच्या साहाय्याने पार पाडला जाईल। मी गुंजाळ सरांना विनंती करतो कृपया आपण माईकचा ताबा घ्यावा। धन्यवाद। मतमोजणी झालेली आहे। सर्व उमेदवार आणि मतमोजणी झालेली आहे आणि ज्या मतमोजणीतून जो निकाल हाती आलेला आहे तो निकाल सन्माननीय मुख्याध्यापक यांनी घोषित करावा। व्यासपीठावर उपस्थित माझे सर्व शिक्षक सहकारी, समोर बसलेले आत्ताच सुंदर प्रक्रिया राबवलेले माझे लाडके विद्यार्थी, खरं तर हा जो उपक्रम आपण राबवलेला आहे आपल्या पूर्ण CRC आम्ही ज्याला म्हणतो म्हणजे त्या अंतर्गत येणाऱ्या 12 शाळा आहेत। या पूर्ण 12 शाळांमधून निवडणूक प्रक्रिया राबवलेली आपली पहिली शाळा आहे। यासाठी आपण आणि ती लोकशाही म्हणून आपण सर्व आहोत आणि लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य शाळेच्या हितासाठी काम करणारे आहेत यात तीळ मात्र शंका नाही। तो जाहीर करतो जे उमेदवार उभे होते असं कळालं की त्यामध्ये काहींना झोप लागली नव्हती रात्रभर, म्हणजे उद्या निवडणूक आहे बाबा, मग ते रात्रभर ते झोपलेले नाहीत आणि त्या निवडणुकीच्या त्याच्यामध्ये लगेच आम्हाला काहीतरी रिझल्ट मिळणार आहे असं हे होतं। पहिल्यांदा मुलांमध्ये मत किती पडलेली आहेत ती सांगतोय। भाविक विलास ढोणे
एकूण 6 मतं पडलेली आहेत. जयेश अनिल मराठे 9 मतं, ऋषभ गावडे 9 मतं, हर्षल जगदाळे 16 मतं, चैतन्य पवार 8 मतं, यश भोईर 8 मतं, अथर्व चव्हाणके 14 मतं, साई सापळे 1 मत, रोहन सोगम 1 मत आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये विद्यार्थी मुलांच्या 1 मत बाद झालेलं आहे. मला तर त्याला कुणाच मत द्यायचं नाही असं मी गृहीत धरलेलं आहे. नोटा जसं कायदेशीर म्हणाले. मला वाटतं तुम्हाला निकाल कळालेला आहे की ज्याला 16 मतं मिळालेली आहेत हा विद्यार्थी या ठिकाणी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणजे विजयी झालेला आहे. त्याचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. ही आपला मला वाटतं 10वी विद्यार्थी आहे. खंडाळ सर त्याचे वर्ग शिक्षक आहेत. वर्ग शिक्षकांचं पण टाळ्या वाजवून स्वागत करायचं. त्याचं जवळपास पण पुढे नाही. नम्रता 15 मतं, इरम 5 मतं, जान्हवी 2 मतं, मोनिका 7 मतं, कार्तिकी 6 मतं, अंजली 4 मतं. यामधलं 1 बाद झालेला आहे आणि चैतालीला 35 मतं पडलेली आहेत. या निवडणूक प्रक्रियेत आम्हाला लक्षात येतं की विद्यार्थी जे आहेत हे योग्य विचार आपल्याला सगळ्याचं काम करायचं आहे. आपण काही अडचणी असतील त्या निदर्शनास आणून द्यायच्या जेणेकरून आपण त्याच्यावर सोल्युशन तयार करणार आहोत. मला वाटतं आपण धन्यवाद. जे जे उमेदवारीला उभे राहिलेले त्या सगळ्यांना समोर बोलवलेलं आहे. कॉमन फोटो घ्यायचा आहे. सर्व उमेदवारांनी पुढे यायचंय. वोट केलं त्यांचे मी धन्यवाद मानतो आणि तुमचे काही समस्या असेल तुम्ही मदत करेल. आपलं मनोगत व्यक्त करणारे निवडून येण्याच्या अगोदरची मधले 2 दिवस निकालाची प्रतीक्षा आणि निकाल लागल्यानंतरच्या भावना आणि तुमच्यासाठी काय केलं जाणार आहे हे सगळं आपल्याला तिच्या मनोगतातून या ठिकाणी समजेल. आदर्श विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक 2024 या निवडणुकीत मी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी निवडणूक झाली आहे. सर्वप्रथम मी शिक्षकांचे धन्यवाद मानेन कारण सर तुमच्यामुळे मी काहीच नव्हतं. तुमचा सपोर्ट मला सगळं बळ देतोय आणि नंतर माझ्या मैत्रिणी ज्यांनी मला वोट केला आणि मला त्यांनी पुढे देण्याची संधी दिली त्यामुळे त्यांचे धन्यवाद. आणि मी जसं म्हणाले की मुलींच्या समस्या असतील तर तुम्ही आता मला येऊन शेअर करू शकता. मी त्या सरळपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. आणि आपल्या शाळेची चांगल्या रीतीने प्रसिद्धी करण्याची जबाबदारी आपल्या विद्यालयाची नवघटा बली तिला उत्कृष्ट फोटोग्राफी गुलाब पुष्प आणि बक्षीस देऊन तिला गौरवण्यात येत आहे. गुलाब पुष्प देऊन तिला गौरवण्यात येत आहे. त्यानंतर आलेल्या उमेदवारांना बराच वेळ मिळालेला आहे आपलं मनोगत व्यक्त प्रथम सर्वाधिक मतं मिळवलेला उमेदवार आहे चैताली प्रकाश धोने. फोटोग्राफी नगारे सर नाही मुख्य बघायचा असते हा ही सत्कार मुख्य बघायचा असते मुलांमधून निवडून आलेला प्रतिनिधी आहे आणि दोनही प्रतिनिधी खंडाळ सरांच्या वर्गाचे आहेत. म्हणूनही पक्षश्रेष्ठी म्हणून खंडाळ सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पक्षश्रेष्ठी सैनिक गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी जनारी सरांनी स्वागत करावं. त्यांचाच पक्ष विजयी झालेला आहे. पेन आणि गुलाब पुष्प देऊन एक पेन आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जातं. निवडणुकीमध्ये पीआरओ म्हणून काम पाहिलेले आर्या दोघे यांनी पुढे यायचं आहे आणि
उत्कृष्ट कामगिरीबद्दल आपणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। त्यानंतर कल्पना जाधव, अभिलाषा कांबळे, आणि सत्कार आहे। वंदे मातरम फक्त मला म्हणाल, वंदे मातरम सगळे शरक्ता सुजलाम